महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार. 28 जून 2025 एक लक्षात ठेवण्याजोगा दिवस. घाट माथ्यावर ढगांचा गडगडाट. कोकणात मुसळधार धारांनी दार ठोठावलंय तर विदर्भात विजेचं कडकडाट. पावसाने सरींनी शहारून टाकलंय. आजच्या दिवसाचं काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा तर काही भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम पावसाचं आगमन. शेतकरी असो की शहरवासी सर्वांनी तयारीत राहणं गरजेचं. चला पाहूया आजचा हवामान निहाय हवामान अंदाज. कोणत्या जिल्ह्यात होणार पावसाची हजेरी आणि कुठे राहणार उकाड्याचं साम्राज्य. हा हवामान अंदाज आपण पूर्ण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. जो काही विभाग नाशिक विभाग आहे, नाशिक विभागामधील धुळे जिल्हा या ठिकाणी ठवजा चमकणारे कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस, वेगवान वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कडकडाटासह विजेचे वादळ व कधी कधी जोरदार पाऊस. नंतर जळगाव जिल्ह्यात सुद्धा कडकडाट, व्यासपीठ वारा 30 ते 40 किलोमीटर, हलका ते मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी. अशा प्रकारचा जळगाव या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर तुम्ही पाहू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये मिश्रित हलका, जो काही नाशिक जिल्हा या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस. घाट भागात जोरदार पावसाची शक्यता, 1-2 ठिकाणी मुसळधार होण्याची शक्यता. नंतर पुढील भाग आपण अहिल्यानगरचा घेणार आहोत. अहिल्यानगर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, कधी कधी तुरळक ठिकाणी हलका पाऊस या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. घाटांच्या भागात नाशिकच्या घाटांच्या भागात 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. इतरत्र भागामध्ये संपूर्ण हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा अंदाज नाशिक विभागातील शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे. नाशिक शहरातील सकाळी 5 ते 9 ठवजा व थंडगार वातावरण, हलका ते मध्यम पाऊस. शहरांसाठी फक्त नाशिक शहराचा पाऊस. दुपारी 12 ते 3 या ठिकाणी पावसाचा योग, काही वेळा मुसळधार. संध्याकाळी 5 ते 7 पुन्हा पाऊस. बादलाचे अंतराळ आणि थंडीची हळूवार लाट. अशा शहरासाठी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. यानंतर आपण पुढील विभागामधील अंदाज पाहणार आहोत. जो काही छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधले जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी जो काही छत्रपती संभाजीनगर या विभागाच्या सर्व जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हार्डर पाऊस किंवा मुसळधार पाऊसही होऊ शकतो. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी थंडगार वातावरण असल्याने पावसासोबत तापमान खोचलेले सुद्धा राहणार आहे, असा अंदाज या ठिकाणच्या विभागातील लोकांनी घ्यायचा आहे. नंतर आपण पुणे विभागाचा सविस्तर अंदाज घेणार आहोत. पुणे विभागामध्ये जो काही घाटवरती भाग आहे, पुणे, कोल्हापूर, सातारा घाटात 1-2 ठिकाणी मुसळधार अथवा प्रचंड पाऊस होण्याची शक्यता. ग्रामीण भागाच्या तुलनेत हलका ते मध्यम पाऊस राहील. सोलापूर, सांगलीमध्ये स्थानिक पावसाच्या घटनांपेक्षा वातावरण ढगाळ राहील, परंतु सकाळ संध्याकाळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. नंतर जो काही कोकण व कोकण पर्वतीय जे क्षेत्र आहे, घाट क्षेत्र, या ठिकाणी मात्र जो काही पावसाचा आहे 28 जून आणि 29 जून रोजी आयसोलेटेड हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉलची शक्यता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो, असा अंदाज त्या ठिकाणच्या घाट माथ्यावरचा जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. नंतर आपण पुढील विभाग कोकण विभाग पाहणार आहोत. IMD ची चेतावणी. कोकण व गोवा उपविभागीय 28 जून रोजी कोकणात व्हेरी हेवी रेन अर्थात अतिवृष्टीची चेतावणी जारी आहे. त्यासोबत स्ट्रॉंग सरफेस वाइंड म्हणजे वाऱ्यांचा सुद्धा वेग जोरात आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना याचा प्रभाव जास्त भोगावा लागणार आहे. नंतर जिल्ह्यनिहाय आपण ह्याचा सुद्धा अंदाज पाहू. कोकणामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण, दुपारी संध्याकाळी अतिवृष्टी होण्याची शक्यता. रायगड घाट आणि रायगड अतिवृष्टीसह तीव्र वारा, पावसाचा अचानक वाढ, मार्ग स्वच्छता, वाहतूक थांबण्याची शक्यता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये परिसरातील अतिवृष्टीची चेतावणी. नदीकाठ, समुद्र किनाऱ्यासोबत भागात पूरजेव बाबतीत असावी. नंतर आपण या पुढील विभागामध्ये सुद्धा पाहणार आहोत. या ठिकाणी आता 28 जून या रोजी भयंकर पावसाचा पडणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी अतिवृष्टीचे धोके, मजबूत वारा, अशा प्रकारचा हा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सहित अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते. या संपूर्ण कोकण भागामध्ये अतिवृष्टीचं संकट आहे 28, 29, 30 या 3-4 दिवसामध्ये. नंतर आपण पुढील विभाग अमरावती विभाग पाहणार आहोत. अमरावती विभागामधील अकोला, अमरावती जिल्हा या ठिकाणी इतरत्र ढगाळ वातावरण, स्थानिक ठिकाणी गरज दर्शक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती जो काही विभाग आहे या ठिकाणी हा अंदाज या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ काही भागात वादळी वीज आणि मध्यम ते घट्ट पाऊस या ठिकाणी राहणार आहे. जो काही अमरावती विभाग आहे या ठिकाणी गोंदिया, चंद्रपूर या भागातही वादळी मुसळधार पाऊस व विजेची शक्यता. स्थानिक इशारा जारी आहे. IMDचा इशारा 28 जून रोजी विदर्भ आणि कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रामध्ये हेवी टू हेवी रेनफॉल. अमरावती विभागात
ठळक ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. विदर्भ अमरावती विभागाचा भाग येथे थंड फूट रेखा विजेचे वादळ आणि वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर अशा प्रकारचा आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी पुढील आपण जो काही अमरावती शहर व परिसरात या ठिकाणी गरजदर्शक मुसळधार वादळी पाऊस विजेची घडामोडी आणि ढगाळ वातावरण या ठिकाणी राहणार आहे. अकोला, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी थंड घडामोडी, वीज बाव दिवसाच्या मध्यभागी जो काही अमरावती विभागात एक्स्ट्रीम वेदर कंडिशन कदाचित येऊ शकतात. तांत्रिक आणि वाहन सुरक्षितता सुनिश्चित करा. नागपूर विभागामध्ये आपण पुढील अंदाज घेत आहोत. विदर्भ उपविभागीय नागपूर सहित मध्ये एका भागात गरज, थंड विजेसह कडकडाट आणि मुसळधार पावसाचे इशारे या ठिकाणी नागपूर विभागासाठी आहेत. नागपूर सुद्धा विभागात भरपूर पाऊस पडणार आहे. दुपारी सुमारे 12 ते 1 मध्ये अचानक गरजयुक्त वादळ आणि मुसळधार पाऊस होण्याची पूर्ण शक्यता आहे. उर्वरित वेळेत वातावरणात ढगाळ आणि दमट राहील, परंतु दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी होऊ शकते. आपण नागपूरमध्ये पाहू, जिल्ह्याने हे पाहू, जो काही नागपूर जिल्हा याने ढगाळ वातावरण, दुपारी गरज व मुसळधार पाऊस आणि विशेष सूचना म्हणजे वादळ वारे, विजांचा कडकडाट सुद्धा राहणार आहे. नंतर वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यामध्ये तापमान थोडं कमी, ढगाळ वातावरण, गरज व वीज. तसेच जो काय आयसोलेटेड थंडरस्टॉर्म म्हणजे शांत वातावरण, वारे राहणार आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी मध्यम पाऊस, ढगाळ वातावरण आणि स्थानिक ठिकाणी गरज इशारा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. अशा प्रकारचा हवामान अंदाज आपण घ्यायचा आहे. 28 जून, 29 जून आणि 30 जून या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. अंदाज लक्षात घ्यायचा आहे. धन्यवाद.